लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. सरकारनं शब्द पाळला. लाडक्या बहिणींना खात्यावरती 1500 रुपये यायला सुरू. काल 24 तारखेपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे. मी आता तुम्हाला प्रूफ दाखवणार आहे. पूर्ण कोणाकोणाच्या खात्यावर आले आहेत, मेसेज आलेला आहे, तो सगळं व्यवस्थित दाखवणार आहे. आज 25 जानेवारी, आज सुद्धा खटाखट पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार आहेत. आज पैसे 100% येणार आहेत, कारण 26 जानेवारीच्या आत वाटप करा ही आता मोठा आदेश आता एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. 15 मिनिटापूर्वी मोठा निर्णय झालेला आहे. सर्व जिल्हे वाटप करा असा आदेश आता 15 मिनिटापूर्वी दिलेला आहे. काल फक्त मोजक्या जिल्ह्यात पैसे आले होते. आज सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप करा. पैसे आलेत का नाहीत हे कसं चेक करायचं आहे. आणि लाडक्या बहिणींना 1500 रुपये नंतरच लगेच 2100 रुपये सुद्धा वाटप सुरू झालेलं आहे, ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. यासोबतच लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैशाचा मेसेज आलेला आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळं व्यवस्थित आपण बघणार आहोत. कोणते ते आता जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आता सगळ्यात अगोदर पैसे पडायला सुरुवात झाली ते तुम्हाला सांगतो. यासोबत लाडक्या बहिणींना आपण 26 जानेवारी निमित्त पुन्हा एकदा 10 पैठणी साड्यांचा वाटप करणार आहोत. ते सुद्धा कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत हे सुद्धा आपण पाहणार आहोत. जर तुम्हाला सुद्धा पैठणी साडी पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा. तुम्हाला कशी मिळते हे तुम्हाला मी सांगतो आहे. बघा, सरकारनं आता त्यांचा शब्द पाळलेला आहे. सरकारनं शब्द पाळलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. असं करा चेक. बघा, सगळ्यात मोठी बातमी आहे. आपण सगळं पुराव्यासहित बघणार आहोत. सगळा आता पुरावा मी तुम्हाला दाखवणार आहे. कोणाला पैसे आलेले आहेत, किती आलेले आहेत, काय आहेत सगळे. आणि तुम्ही जर बघितलं तर कमेंट्समध्ये सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला 1500 रुपये यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा जाऊन बघू शकता. कालचा व्हिडिओ तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर तिथं कमेंट्स टाकलेले आहेत भरपूर जणांनी की 1500 रुपये आले, जानेवारीचा हप्ता आला, हे आलं, ते आलं, 2100 रुपये सुद्धा यायला लागलेले आहेत. असं काही व्हिडिओ टाकलेले कमेंट सुद्धा आहेत. आता बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 21 रुपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती. ते सुद्धा आता पूर्ण करण्यात आलेले आहे. ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये सगळं डिटेल माहिती इथं बघणार आहोत. बघा, सरकारनं शेवटी शब्द पाळलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. कसं चेक करायचं आहे तुम्हाला मी सांगतोय. त्या अगोदरच सर्वांना 26 जानेवारीच्या ॲडव्हान्समध्येच शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर बघा, आता आपण सगळे डिटेल माहिती बघणार आहोत, परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि तुम्हाला कुठलाही परत व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. एवढीच एक विनंती आहे की व्हिडिओ पळवत बघू नका. व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा. सगळी डिटेल माहिती मिळणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत. काही लाडक्या बहिणींना 9000, काही लाडक्या बहिणींना 10,500, काही लाडक्या बहिणींना तिथं 2100 रुपये, तर काही लाडक्या बहिणींना 830 रुपये हे असे सुद्धा मिळत आहेत. आणि सरकारकडून 26 जानेवारी निमित्त खास एक मोठी भेटवस्तू सुद्धा आता सरकारकडून आपल्याला लाडक्या बहिणींना दिली जाणार आहे. ती सुद्धा कोणती आहे ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. तर चला सुरुवात करूया. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण बघत आहोत. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 21 रुपये देण्याची घोषणा महायुतीने केली होती. यावरून सध्या बराच खल सुरू आहे. त्यातच जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिन्याच्या खात्यात जमा झालेला आहे. बघा, तुम्हाला मी आत्ताच सांगतोय. हे बघा, जानेवारी महिन्यातील हप्ता अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. तसंच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात जमा होणार आहेत. पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे कसं चेक करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, 24 तारखेपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. 24 तारखेच्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून पुढे वाटपाला कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. 24, 25, 26 हे 3 दिवस वाटप राहणार आहे. जरी सुट्टी असली तरी, बँकांना सुट्टी जरी असली तरी ट्रान्झॅक्शन्स हे चालू राहणार आहेत. सरकारनं शब्द पाळलाय. तुम्ही इथं बघू शकताय. सरकारनं शब्द पाळला. लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिलांनी घेतलाच पडताळणीत उघड झालं आहे. या पार्श्वभूमीवर योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत वारंवार विचारणा केली जात होती. त्यावर बोलताना महिला व बालविकास आदिती तटकरे यांनी जानेवारीचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी खात्यात जमा होईल अशी ग्वाही सुद्धा सगळ्यांनी दिली होती. आणि आपण व्हिडिओमध्ये त्यांचा व्हिडिओ सुद्धा आपण टाकला होता की ते काय म्हणाले होते. बघा, पण प्रजासत्ताक दिन अर्थात 26 जानेवारी जवळ येत असलं तरी हप्ता जमा होत नसल्याने नेमकं काय झालंय याचा विचार करत लाडक्या बहिणीमध्ये अस्वस्थ होते. पण अखेर बघा, लक्षात घ्या, इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे, पण अखेर शुक्रवारी 24 जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. मी तुम्हाला ते सांगतोय. आपण कुठलीही माहिती विदाऊट पुराव्यासहित आपण देत असतो. पूर्ण पुरावा आहे आपल्याकडं. कमेंट्स आलेले आहेत भरपूर. मी ज्यांचा फॉर्म भरला होता त्यांना सुद्धा मेसेज आलेले आहेत, परंतु त्यांच्याकडून अजून मी स्क्रीनशॉट घेतलेला नाही, कारण आपण कोणाचंही असं स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही. जर आपलं कोण जवळ असेल तर ते त्यांच्याकडून आपण घेत असतो. बरं, लक्षात घ्या.
शुक्रवारी 24 जानेवारीपासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्यानुसार पात्र महिलांच्या खात्यात 1500 जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. बघा, काल मी तुम्हाला ते सांगतोय, काल 24 जानेवारीपासून शुक्रवारपासून संध्याकाळी 4 वाजल्यापासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि 1500 रुपये हे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता ते कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, आज कोणत्या लाडक्या बहिणी येणार, कोणते ते 20 जिल्हे आहेत. आज 36 जिल्हे तर खरं होणार आहेत. 36 जिल्हे जे आपले आहेत ते सगळे 36 जिल्हे आज सगळं कव्हर होणार आहेत. एकही जिल्हा राहणार नाहीये. त्यामुळे ते जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. परंतु त्यात 2 महत्त्वाच्या अटी आहेत. काय हे सुद्धा आपण सांगणार आहोत. सगळे व्हिडिओ डिटेल बघा, तुम्हाला सगळं कळणार आहे. आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय खात्यात पैसे आले की नाही हे कसं चेक करायचंय. बघा, खात्यात पैसे आले की नाही कसं चेक करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं, लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट बँक DBT नुसार होत आहेत. जमा होत असल्यानं तुमच्या अकाउंटमध्ये जमा होत असतील तर तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल. पहिली गोष्ट तर मेसेज येणार आहे. जर मेसेज आला नसेल तर तुमच्या बँकच्या ॲपमध्ये जाऊन तिथं डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून खात्यात पैसे जमा आलेत का हे तुम्ही चेक करता येईल. तसंच तुमच्यात बँक देखील जाऊन करू शकता. बघा, काही वेळा काय होतं, भरपूर जणांचं ट्रान्झॅक्शन होतं परंतु मोबाईलवरती मेसेज येत नाही, पण बँकेत पैसे पडलेले असतात. तुम्हाला मी 1000 वेळा ते सांगतोय, मोबाईलवरती मेसेज येईल असंच काही नाहीये. तुमच्या बँकेत डायरेक्ट सुद्धा पडलेले असू शकतात. तुम्हाला एकदा बँकेत जाऊन चेक करायचं आहे तुमचं ट्रान्झॅक्शन की 1500 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे का. आता 1500 रुपये कोणाला मिळणार, ज्यांना सगळे हप्ते भेटलेले आहेत आतापर्यंतचे म्हणजे डिसेंबरपर्यंतचे हप्ते मिळाले होते त्यांना 1500 रुपयाचं ट्रान्झॅक्शन होणार आहे. तर तुम्ही ते जाऊ शकता किंवा मोबाईलवरती तुमचं जे ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरती जाऊन सुद्धा चेक करू शकता. तुमच्या मोबाईलवरती समजा जर SBI असेल तर योनो नावाचं ॲप्लिकेशन आहे, ॲक्सिस असेल तर ॲक्सिस बँकचं आहे. तिथं जाऊन तुम्ही लॉग इन करा तुमच्या बँक अकाउंट डिटेल्स टाकून आणि तुम्हाला तिथं ट्रान्झॅक्शन दिसतं डेट वाईज. तर डेट वाईज ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करून ट्रान्झॅक्शन बघू शकताय. तिथे तुम्हाला नक्की कळणार आहे. किंवा सरळ बँकेत जाऊन बघा. आता बघा, 21 रुपये कधी मिळणार हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. मंत्री आदित्य तटकरे यांनी 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेचे 21 रुपये करण्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलं होतं. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या योजनेचा हप्ता 1500 रुपयेवरून 21 रुपये करण्याची शिफारस केली जाईल. त्यानंतर याचा वाढीव खर्चाचंही अधिवेशनात तरतूद केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. आता अधिवेशनानंतरच लाडक्या बहिणींना 21 रुपये मिळणार आहे. जे आहे अधिवेशन कधी आहे, मार्चमध्ये. मार्च नंतर तुम्हाला पैसे फिक्स झालेले आहेत. शिक्कामोर्तब झालेला आहे सगळ्यांची. तिथं मंजुरी 21 रुपयाला तिथं झालेली आहे. यासोबतच आता बघा, लाडक्या बहिणींना गॅसचे सुद्धा पैसे पडायला सुरुवात झालेली आहे. सरकारने शब्द पाळलेला आहे. गॅसचे सुद्धा जे 830 रुपये आहेत ते सुद्धा पडलेले आहेत, ते सुद्धा अकाउंटला आलेले आहेत. भरपूर जणांच्या अकाउंटवरती गॅसचे सुद्धा पैसे पडलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आज कोणाला पैसे देतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला सगळं दाखवलं आहे मी. बघा, आज सर्व जिल्हे वाटप होणार आहे. सर्व जिल्हे का, कारण 26 जानेवारीच्या आज सरसकट वाटप करायचं असा सरकारचा निर्धार होता आणि सरकारने तो पूर्ण केला. आणि आज 36 जिल्हे जे आहेत त्यातले फिक्स तर आता जे आहेत ते 20 जिल्हे तर वाटप होणारच आहेत. राहिलेले 16 जिल्हे कदाचित उद्या वाटप होतील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचा आपल्या आणि व्हिडिओ दररोज बघत जा. चॅनलला सबस्क्राईब करायचं. तुम्ही काय करताय, व्हिडिओ बघताय, तुम्हाला आवडतात देखील, पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि घंटीचं बटन आहे ना ते घंटीचं बटन दाबा. म्हणजे मी जसं व्हिडिओ टाकतो तसं तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतोय. तर आज 20 जिल्हे तर फिक्सच आहे. त्या 20 जिल्ह्यात तर फिक्स पैसे हे पडणारच आहेत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर लाडक्या बहिणीसाठी एक 26 जानेवारीची खुशखबर सुद्धा दिलेली आहे. काय आहे 26 जानेवारीची खुशखबर, बघा, 20 लाख लाडक्या बहिणींना स्वतःची घरं हे आता सरकार देणार आहे. 26 जानेवारी निमित्त मोठं सरकारकडून हे गिफ्ट आहे. आता हे 20 लाख घरापैकी तुम्हाला एकच घर पाहिजे. त्यासाठी काय करायचं आहे, ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे की मला घर पाहिजे, घरकुल पाहिजे आहे. तर लवकरात लवकर करा, कारण सगळ्यांनी जायच्या अगोदर, सगळ्यांना माहीत होण्या अगोदर तुम्ही हे पटकन काम करायचं आहे. म्हणजे तिथं तुमचा अर्ज लवकर पात्र होऊ शकतो. त्यामुळे मी जे गोष्ट सांगतो लक्षात घ्या. ग्रामपंचायतमध्ये जा आणि किंवा पंचायत समितीत जाऊन तुम्ही म्हणा की मला घरकुल साठी अप्लाय करायचं आहे मला, कारण सरकारनं 20 लाख घरकुल हे मंजूर केलं आहे. तर त्यासाठी मला अर्ज करायचा आहे. तो कसा करायचा आहे ते तिथं तुम्हाला अर्ज देतील, अर्ज भरायला सांगतील. ते अर्ज भरून द्या, कागदपत्र तिथं सबमिट करा. ज्यावेळेस तुमचं सगळं होईल, ग्रामसेवक ग्रामसभा बसून तिथे तुमचा निवड केली जाईल आणि तुम्हाला तिथं मंजूर होईल. आता बघा, कोणत्या पैसे बँकेत आलेले आहेत. SBI बँकेत पैसे काल आलेले आहेत. यासोबतच पोस्टाच्या खात्यात पैसे आलेले आहेत. यासोबत ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक बँक, HDFC बँक, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पैसे काल आलेले आहेत. आता तुमची बँक कोणती आहे, तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. किती लाडक्या बहिणींना पैसे आलेले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये पुन्हा एकदा कमेंट करा प्लीज, कारण सगळ्यांना कळू द्या कोणाकोणाला पैसे आलेत ते.
आणि कोणाला नाही आले त्यांनी नाही आले असं सुद्धा टाका आणि तुमचा जिल्हा कोणता हे कमेंट्स करा आणि एवढ्याच चांगल्या कमेंट्स करा. बघा तुम्ही जेवढ्या चांगल्या कमेंट्स करताल तेवढा व्हिडिओ व्हायरल होतो आणि सरकारपर्यंत पोहोचतो आणि तुमचं म्हणणं फक्त व्हिडिओद्वारे सरकारला पोहोचवू शकतं. कारण तुम्ही एक जण तर जाऊन सांगू शकत नाही. त्यामुळे व्हिडिओ खाली व्यवस्थित कमेंट करा की सर आम्हाला एवढे हप्ते आले पाहिजेत, ह्या तारखेला पाहिजेत, तुम्ही असं करा, हे पैसे द्या, हे अट काढून टाका, हे असं तुम्ही व्यवस्थित लिहा. म्हणजे सरकारला समजेल की हां नेमकं लाडकी बहिणीच्या मनात आहे काय. त्यामुळे तुमचे जे काही म्हणणं आहे ते तुम्ही तिथं सांगू शकता, परंतु योग्य त्या भाषेत, जेणेकरून सगळ्यांना वाचता येईल अशा भाषेत. आणि लक्षात घ्या आता आपण 10 पैठणी साडी 26 जानेवारी निमित्त वाटप करत आहोत. तर ते 10 साड्या कशासाठी, तर आपल्या लाडक्या बहिणीसाठी 26 जानेवारी निमित्त आपण ते देत आहोत. कारण सगळ्यांना माहिती आहे की 26 जानेवारी खूप मोठा सण आहे आपल्यासाठी. तर त्यासाठी आपण काय करणार आहोत बघा, 5 अटी आहेत. पहिलं अट म्हणजे चॅनल सबस्क्राईब असणं गरजेचं आहे. चॅनल सबस्क्राईब केलं त्यानंतर व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे. एवढ्याच गोष्टी करायच्या, तुम्हाला 100% साडी तिथं मिळणार आहेत. आता आपण इथं बघणार की कोणते जिल्हे आहेत बाबा ते नेमकं. तर बघा आज जे वाटप होणार आहे ते प्रामुख्याने तुम्हाला सांगतोय पुणे, रायगड, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, परभणी, बीड, जालना, धुळे, अमरावती, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, परत इकडे झालं तर छत्तीसगड, गडचिरोली. इकडे जर आपण बघितलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे काही छत्रपती संभाजीनगर आहेत आपले, धाराशिव आहेत, अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये इथं वाटपाचा कार्यक्रम हा सुरू झालेला आहे. मित्रांनो सुरू झालेला आहे. 100% तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल. कदाचित हा व्हिडिओ बघताना येईल किंवा हा व्हिडिओ झाल्यानंतर येईल. परंतु आज सगळ्यांना पैसे नाहीत. बघा शेजारच्याला पैसे आले, ह्याला आले, त्याला आले, घाबरू नका. आज 100% तुमच्या खात्यावरती पैसे फिक्स असणार आहेत. चला काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. तुमच्या टेलिग्राम ग्रुप आहे त्याला शेअर करा. फेसबुक आहे तिथं शेअर करा. कारण ग्रुपमध्ये जेव्हा शेअर करतो त्यावेळेस सगळ्यांना माहिती पोहोचते आणि सगळ्यांपर्यंत माहिती ही गेलीच पाहिजे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आपण सांगतोय कारण सरकारनं शब्द पाळलेला आहे. जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. विश्वास ठेवा. तुम्ही सुद्धा विश्वासानं व्हिडिओ शेअर करा कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला माहिती अशी कुठंच मिळणार नाही. पुराव्यासहित माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती मिळते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय महाराष्ट्र.